आम्ही सलाम नमस्ते हे नाटक सादर करत आहोत. अनुक्रमांक 1 त्यामध्ये ऋतुजा कालिदास सरोदे ही सुधामूर्तीचे पात्र सादर करत आहे. नमस्ते. यश रामनाथ सरोदे हा शेख मोहम्मदचे पात्र सादर करत आहे. नमस्ते. शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वयाची किरकोळ विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात आम्ही त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. त्या वह्या आम्ही झोपडपट्टीतील शाळा गरीब मुलांमध्ये वाटत असे. त्याचे दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होते. त्याचे दुकान भाड्याचे होते. शेख मोहम्मदचा स्वभाव संकोची स्वभावाचा होता. तो आमच्याकडे वह्या आणून पोचायचा. मग आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. असाच एके दिवशी आम्ही ऑफिसात मिठाई खात होतो तेव्हा तो आमच्या ऑफिसात आला. आम्ही त्याच्या हातावर मिठाई ठेवली पण त्याने ती खाल्ली नाही. मी विचारले, का रे शेख, तुला मधुमेहाचे वगैरे दुखणे आहे का? नाही मॅडम, खाऊ घरी न्यावं म्हणलं. घरात लहान लहान मुलं आहे माझ्यापेक्षा, त्यांना त्याची गोडी असते. तुला किती मुलं आहे? ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असेल का नाही कुणास ठाऊक. मॅडम, मला एक मुलगी आहे, शिवाय बाची माझ्याकडे राहते. तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण जुबेदारी आहे. हे ऐकून मला शेखबद्दल खूप वाईट वाटले. तो छोटा दुकानदारच होता. तो खूप काही कमवत होता. त्याच्या कुटुंबाविषयी आणखी काही माहिती काढावीशी मला वाटली. जुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको दोघे मिळून शिवणकाम चा व्यवसाय चालवतात. ते त्याचं उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगात समाधान हा शब्द दुर्मिळ झालेला आहे. काही महिने लोटले. शेखचा मला फोन आला. हॅलो मॅडम, या खेपेला चेक ऍडव्हान्स मध्ये मिळेल का रे शेख, काही खास कारण? होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झाला आहे. उद्या तिचे ऑपरेशन आहे. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवला.